नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. खेड शिवापूर येथील प्राचीन अशा जागृत श्री गाडीवान बाबा मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं काम हडपसर येथील शिवसेनेचे सेवाभावी दाम्पत्य उद्योगपती काकासाहेब पवार आणि सारिकाताई पवार यांनी केल्यानं मान्यवर आणि भाविकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. काका पवार यांच्या कुटुंबाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री गाडीवान बाबा मंदिराचा कलशारोहण सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. खेड शिवापूर गावातून रथामधून श्री गाडीवान बाबा यांच्या पादुका आणि मंदिराचा कळस यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. रुद्र ढोल ताशा पथकाचे वादन, पुढे चाललेल्या असंख्य बैलगाड्यांनी, फटाक्यांच्या आतिषबाजीनं, गुलालाची उधळण, शेकडो ग्रामस्थांचा मिरवणुकीत सहभाग या सर्वच बाबींमुळे मिरवणूक जबरदस्त अशी आकर्षक झाली. वेदमूर्ती, नंदूकाका राहणे, यज्ञेश राहणे आणि ब्रह्मवृंद यांच्या पौराहित्याखाली होम, हवन, मंत्रपठन, पूजन, पूजा, महाआरती असे विविध धार्मिक विधी काका पवार यांनी आपल्या पत्नीसह पार पाडले. कलशारोहण वाद्यांच्या गजरात झाल्यावर श्री गाडीवान बाबा यांचा एकच जय जयकार भाविकांनी एकमुखानं केला. श्री गाडीवान बाबा यांची कृपा आमच्या पवार परिवारावर असल्याने आज जीर्णोद्धाराचे कार्य माझ्या हातून झाले याचे समाधान असल्याचे मत काका पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले. यावेळी पुणे शहराचे उपमहापौर परशुराम वाडेकर, शिवसेना कामगार आघाडी प्रदेश कार्याध्यक्ष संतोष राजपूत, उद्योगपती विपुल शेठ बहुले, शिवसेना प्रवक्ता अभिजित बोराटे, युवा सेना हडपसर विधानसभा अध्यक्ष योगेश जोशी, कामगार सेना संपर्क प्रमुख अनिल बापू साळुंखे, जिल्हा सचिव गुरुनाथ सुतार, सामाजिक कार्यकर्ते आनंद ओव्हाळ, रिजवान भाई शेख, जय लहुजी सेनेचे अध्यक्ष युवराज कुचेकर, भाजप नेते आशिष आल्हाट, हनुमंत घुले, उद्योगपती सुमित पवार, आरपीआय युवती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा सरिता कुंभार, शिवसेनेच्या नेत्या प्रतिमा बोबडे यांच्यासह श्री गाडीवान बाबा यांचे हजारो भक्त आणि खेड शिवापूरमधील ग्रामस्थ यांनी या जीर्णोद्धार सोहळ्याला हजेरी लावली. महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी यावेळी घेतला. पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत. माझे वडील रामाबोधे पवार यांच्या स्मरणार्थ हे मंदिर मी बांधलेलं आहे. बरेच वर्ष दोन अडीच वर्षाला काम चालू होतं आणि आज सध्या तो योग आला कळस पूजनचा आणि सगळे कळस पूजन खूप म्हणजे जोरात केलेलं आहे आणि सगळ्या भाविकांनी प्रसादाचा लाभ घ्या. आईसाहेब, काय सांगाल तुम्ही? काय तुमच्या मनात भावना आहेत? बऱ्याच वर्षांचं स्वप्न लेखांनी साकार केलंय. जास्त चांगलं व्हावं, चांगलं चालावं, काय नाही, चांगलं चालावं माझ्या लेखाचं. समाजसेवक आदरणीय काकासाहेब पवार हे नेहमीच असं गोरगरिबांना म्हणजे नेहमी मदत करणारे व्यक्तिमत्व आहे. आज जे आपण इथं गाडीवान बाबाच्या मंदिराचा जीर्णोद्धार यांनी संपूर्ण जीर्णोद्धार यांनी केलेला आहे. स्वर्गीय रामा पवार यांच्या स्मरणार्थ, कारण त्यांचे वडीलही खूप दानशूर व्यक्तिमत्व होतं. आज आपण पाहिलं असेल की कित्येक वर्ष झालं गाडीवान बाबांचं मंदिर हे म्हणजे जरा खूप खाली होतं, पण आदरणीय काकासाहेब पवार यांनी व पवार परिवाराने हे मंदिराचा जीर्णोद्धार करून आज हे मंदिर उंचीवर नेलेलं आहे. हे गाडीवान बाबा हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. या गाडीवान बाबाचं एवढं महत्त्व आहे की काका पवार व तिथल्या सर्व लोकांना माहिती आहे व गाडीवान बाबाचा आशीर्वाद सर्वांनी घ्यावं ही माझी विनंती आहे. जय महाराष्ट्र. जे मंदिर अगदी मागच्या 400-500 वर्षापूर्वीपासून या ठिकाणी उपस्थित होतं, म्हणजे बांधलेलं होतं, त्या मंदिराच्या जीर्णोद्धाराची गरज होती. आणि खरं तर म्हणजे महाराज तुम्हाला प्रसन्न झाले असंच म्हणायला लागेल आपल्याला की काकांनी मागच्या 2-2.5 वर्षापासून या मंदिरासाठी अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न केले. स्वखर्चातनं नाही म्हणलं तरी 2.5-3 कोटी रुपयेपेक्षा जास्त स्वतः खर्च केले. या ठिकाणी मंदिर उभं केलेलं आहे. त्यामुळे पुणे शहरातल्या, पुणे जिल्ह्यातल्या या सगळ्या मी भक्तांना एक विनंती करेल की काकांनी बांधलेल्या मंदिरासाठी एकदा तुम्ही इथे व्हिजिट द्यावी, एकदा तुम्ही भेट द्यावी, दर्शन घ्यावं आणि महाराज तुम्हाला नक्कीच प्रसन्न होतील ही 100% आम्हाला खात्री आहे. अतिशय चांगलं नवसाला पावणारा गाडीवान बाबा आहे आणि मी ह्या काकासाहेबांचं जे
देवभक्त आहेत. अतिशय म्हणजे त्यांना प्रसन्न आहे आणि खरंच हे गाडीवान बाबा सर्वांना प्रसन्न आहे. आणि त्यामुळं आम्ही त्या काकांना त्यांनी जे भव्य मंदिर बांधले आणि कळस पूजन आहे आज, त्या कळस पूजनला जी झालेलं आहे, मी त्या कामाला मी शुभेच्छा देतो. बोल त्या गाडीवान बाबाच्या नावाने चांग भलं, मांगेर बाबा म्हसोबाच्या नावाने चांग भलं आणि मर्याद लक्ष्मीच्या बी नावाने चांग भलं. आज खेड शिवापूर येथे जो जीर्णोद्धाराचा कार्यक्रम काकांनी आयोजित केलेला आहे, त्यासाठी सर्वप्रथम काकांचं आणि काकांच्या फॅमिलीचं अभिनंदन करते. हे एक शिवकालीन मंदिर आहे, तर हजारो भाविक इथे येतात जातात. तर पहिले बसायची सोय नव्हती, लोकांना थांबायची सोय नव्हती, पण काकांनी जे काही आता कार्यक्रम केला आहे, हा जो उपक्रम राबवला आहे, त्याच्यासाठी काकांचे हार्दिक धन्यवाद. काकांनी खूप छान कार्यक्रम आयोजित केला आहे आणि आज हजारो संख्येने लोक इथं आज महाप्रसादाचा आनंद घेत आहेत. काका आणि सारिका काका पवार यांना धन्यवाद. आम्हाला मंदिराची, शिवकालीन मंदिराची म्हणजे आमच्या पिढीला की त्याचं दर्शन घडवून दिलं, त्यासाठी धन्यवाद. रामा काका पवार यांच्या स्मरणार्थ हे केलेलं आहे, तर त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. आणि आम्ही सगळ्या मैत्रिणीकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. ह्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि कलशाचं काम हे काका पवार यांच्या हस्ते झालेलं आहे आणि हे देवस्थान फार जागृत आहे. हे सगळ्या लोकांना, सगळ्या ग्रामस्थ आणि सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांना माहिती आहे.